सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला फेब्रुवारी महिन्याचा जो ECC दिवस आहे, म्हणजेच आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस, जो की आपण 10 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा करणार आहोत. तर या ECC डेचा जो विषय आहे तो आहे अंगणवाडी सुधारणा दिवस, माझ्या अंगणवाडी सुंदर अंगणवाडी. तर या ज्या फेब्रुवारीमधील जो होणारा ECC दिवस आहे, तर याचा पूर्णपणे जो विषय म्हणता येईल किंवा या पूर्ण याचं लक्ष जे केंद्रित होतं आहे ते आपल्या अंगणवाडी केंद्रावरती हा ECC दिवस हा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण कशा प्रकारे सुधारणा करू शकतो किंवा आपल्या अंगणवाडी केंद्र आपण कशा प्रकारे सुंदर बनवू शकतो. तर पहा, इथं उद्दिष्ट देण्यात आले आहेत या दिवसाची, आणि शेवटी आपण हा जो ECC दिवस आहे याचं प्रोसिडिंग कसं तयार करायचं हे देखील पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपण हा कार्यक्रम कशा प्रकारे साजरा करणार आहोत, त्यानंतर आपण या कार्यक्रमाची प्रोसिडिंग कशी तयार करणार आहोत हे देखील आपण पाहणार आहोत. तर पहा, या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे अंगणवाडीतील पायाभूत सुविधा सुधारणे. उदाहरणार्थ काय, भिंतीची रंगरंगोटी, सजावट, अंगणवाडीची स्वच्छता, हा आहे एक उद्दिष्ट. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे पालक समुदायातील व्यक्ती ज्यांच्या सहकार्याने अंगणवाडी सजवणे. तर याच्यामध्ये काय, तर पोस्टर, शैक्षणिक साहित्य बनवणे, हा आहे या कार्यक्रमाचं दुसरा उद्दिष्ट. त्यानंतर तिसरा जो उद्दिष्ट आहे ते आहे पालकांना स्वच्छ अंगणवाडीचे महत्त्व समजावणे. तर पहा, मी पहिलं सांगितल्याप्रमाणे विषय आणि उद्दिष्ट जे आहे ते फक्त आपल्या अंगणवाडी केंद्राशी रिलेटेड आहेत, या महिन्यातील जो ECC दिवस आहे त्याचे. तर आपल्याला उद्दिष्ट काय आहे, तर आपल्या अंगणवाडी केंद्रामधील जे काय पायाभूत सुविधा आहेत त्या सुधारणे. त्यामध्ये आपण भिंतीची सजावट करू शकतो, रंगरंगोटी करू शकतो. रंगरंगोटी जरी आपण करू शकलो नाही तरी आपण पोस्टर किंवा शैक्षणिक साहित्य, जसं की ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्यापासून TLM तयार करणे, या देखील गोष्टी याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर पालकांना आपल्याला महत्त्व समजावून सांगायचं की स्वच्छ अंगणवाडी असण्याचे काय फायदे आहेत किंवा कशासाठी आपण स्वच्छ अंगणवाडी ठेवली पाहिजे. तर त्यानंतर इथं साहित्य देण्यात आलं आहे. तर उद्याचा जो ECC डे आहे तर हा व्यवस्थित साजरा करण्यासाठी उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला शैक्षणिक साहित्य बनवायचं किंवा आपल्या अंगणवाडीची सजावट करायची आहे किंवा अंगणवाडीची स्वच्छता करायची आहे. तर याच्यामध्ये साहित्य काय आहे, पेंट, रंगब्रश, ड्रॉइंग शीट, पोस्टर बनवण्यासाठी पुठ्ठा, रंगीत पेन्सिल, रंगीत कागद, जुनी पुस्तके, जुने पेपर, रोपे इत्यादी. तर मी पहिलं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी उपलब्ध होतील, ज्या टाकाऊ आहेत, पण त्याच्यापासून आपण एखादं शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो किंवा त्याच्यापासून आपण आपली अंगणवाडी सजवू शकतो, जेणेकरून त्या गोष्टीचा उपयोग करून आपली अंगणवाडी आणखीन सुंदर दिसणार आहे. त्या काही गोष्टी इथं देण्यात आल्या आहेत, पेंटिंग ब्रश, त्यानंतर वेगवेगळ्या कलरच्या पेन्सिल्स, पुठ्ठे, ज्या पुठ्ठ्यापासून आपण पोस्टर तयार करू शकतो, इत्यादी साहित्य आपण या कार्यक्रमासाठी वापरू शकतो. त्यानंतर पहा, सत्राची पूर्वतयारी. तर आहे दर महिन्याचं पूर्वतयारीमध्ये येतं की सत्राची वेळ आणि दिनांक आपण आदल्या दिवशी पालकांना सांगायचे आहे. अंगणवाडी सजवण्यासाठी काय आवश्यक आहे याची यादी तयार करावी. तर आपण आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण कशा प्रकारे आपला कार्यक्रम साजरा करणार आहोत किंवा तुम्ही काही तुमच्या डोक्यामध्ये कल्पना असतील की या गोष्टीचे पोस्टर बनवायचे, या गोष्टीचा बॅनर बनवायचा किंवा ही गोष्ट केल्याने आपल्या अंगणवाडी सुंदर दिसेल, तर त्या गोष्टीची यादी तुम्हाला करायची आहे. तर त्याच्यामध्ये काय, रंगरंगोटी, चित्रे, पोस्टर, खेळणी, पझल्स, मॅचिंग सेट, अंकाचे, अक्षराचे, डोमिनोज इत्यादी. तर इत्यादी सहज उपलब्ध ज्या टाकाऊ, मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की ज्यात काही टाकाऊ वस्तू आहेत की ज्या टाकाऊ वस्तू पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की याच्यापासून काहीतरी आपण जे की मुलांना उपयोगी येईल किंवा मुलांना आपण काहीतरी त्याच्यापासून शिकवू शकू किंवा अंगणवाडी केंद्र आपलं ज्याचा वापर करून आपण सुंदर बनवू शकू, अशी प्रत्येक गोष्ट तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. आणि त्या गोष्टीपासून तुम्ही काय बनवणार आहात याचं नियोजन तुम्हाला आदल्या दिवशी करायचं आहे. म्हणजे आपण उद्या जाऊन आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ही गोष्ट बनवणार आहोत आणि ती या वस्तूपासून बनवणार आहोत आणि त्याचा उपयोग कशासाठी होणार आहे, तर मुलांना शिकवण्यासाठी किंवा आपल्या अंगणवाडीत ती गोष्ट लावल्यामुळे आणखीन सुंदर दिसेल. तर असं सर्व साहित्य तुमच्या पूर्वतयारीमध्ये साहित्यात देखील येणार आहे, ही तुमची पूर्वतयारी पण राहणार आहे. त्यानंतर पहा, सत्राची सुरुवात.
तर नेहमीप्रमाणे आपल्याला काय अंगणवाडी केंद्रामध्ये जे काय सत्रासाठी उपस्थित असतील पालक त्यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. तर आपण इथे सत्राची सुरुवात पाहूयात. स्वागत केल्यानंतर अंगणवाडीचे महत्त्व सांगून स्वच्छ आणि व सुंदर अंगणवाडी बनवण्यासाठी त्यांच्या सहकार्याची गरज का आहे हे समजावून सांगायचं आहे आपल्याला पालकांना की स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी बनवण्यासाठी आपल्याला पालकांचं का सहकार्य आवश्यक आहे ते आपल्याला त्या पालकांना समजावून सांगायचं आहे. त्यानंतर अंगणवाडी स्वच्छ असेल तर मुलांना प्रसन्न वाटेल. त्यामुळे अंगणवाडी म्हणजे या गोष्टी तुम्ही वाचून देखील सांगू शकता त्या पालकांना, किंवा या गोष्टी तुम्ही सांगून महत्त्व पटवून देऊ शकता की स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी असणं का गरजेचं आहे. तर याच गोष्टी इथं देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सुंदर बनवण्यासाठी मला तुम्ही देखील सहकार्य करू शकता हे असं आपल्याला पालकांना बोलायचं आहे. अंगणवाडी ताईंनी किशोरवयीन मुलं मुली पालक इतर सामुदायिक सदस्य यांचे आवश्यकतेनुसार गट तयार करावे. तर याच्यामध्ये जेवढे काय पालक उपस्थित होतील, किशोर उपस्थित होतील किंवा पालक इतर काही व्यक्ती जर उपस्थित होणार असतील या कार्यक्रमासाठी, तर आपल्याला काय करायचं, त्या सर्वांचा छोटे छोटे ग्रुप बनवायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्या जे अंगणवाडी केंद्रामधील मुलं आहेत त्यांना देखील सहभागी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या केंद्रामध्ये जेवढे काही गट होतील त्याच्यामध्ये आपली मुलं देखील आपल्याला प्रत्येक गटामध्ये 2-3 असं आपली मुलंसुद्धा त्यामध्ये सहभागी करून घ्यायची आहेत. अंगणवाडी सजवण्यासाठी रंगरंगोटी करणे, शैक्षणिक खेळणी, चित्रे, पोस्टर तयार करणे, सजावट करणे इत्यादी कृती पालकांना गटामध्ये समूहाने करण्यास देता येईल. उदाहरणार्थ खालील काही कृती दिल्या आहेत. अंगणवाडी ताईंनी अंगणवाडीसाठी आवश्यक असेल सोयीचे असेल त्याप्रमाणे अंगणवाडी स्वच्छ आणि सुंदर बनवावी. तर याच्यामध्ये पहा आपल्याला काय करायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला जे काय आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये उपस्थित होतील लोक त्यांचे पहिल्यांदा ग्रुप बनवायचे. त्यानंतर आपली मुलं देखील त्या ग्रुपमध्ये राहणार आहेत याची दक्षता घ्यायची. त्यानंतर इथं आपल्याला 2 ज्या काही कृती दिल्या आहेत त्या आपण पाहूया की त्यानंतर आपल्याला ते साहित्य देऊन त्या ग्रुपला सांगायचं आहे की तुम्ही याच्यापासून शैक्षणिक साहित्य किंवा अंगणवाडी सजावटीसाठी साहित्य बनवा. तर इथं पहा गट क्रमांक 1 सजावट गट आणि इथं दुसरा जो गट आहे तो आहे पोस्टर गट. तर याच्यामध्ये 2 गट आहेत, एक सजावट गट आणि पोस्टर गट. या गटातील सदस्यांना अंगणवाडी केंद्रातील भिंतीवरती स्थानिक संस्कृतीची चित्र काढण्यास अंगणवाडी ताईंनी सांगावे. उदाहरणार्थ वारली चित्रे तसेच प्राणी पक्षी इतरही कलाकृती काढू शकता. तर या गटाचा विषय काय आहे तर अंगणवाडीची सजावट. म्हणजे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्या अंगणवाडीमधील काही गोष्टी केल्यानंतर आपली अंगणवाडी सुंदर दिसणार आहे. तो आहे पहिला मुद्दा म्हणजे अंगणवाडीची सजावट. तर याच्यामध्ये तुम्ही पालकांना काय सांगू शकता, अंगणवाडीमध्ये चित्र काढणे, भिंती रंगवणे किंवा तुमच्याकडे ज्या काय पारंपरिक कलाकृती असतील त्या भिंतीवरती काढण्यास पालकांना सांगू शकता. त्यानंतर पुढचा जो गट आहे तो आहे पोस्टर गट. तर या पोस्टर गटाने काय करायचं आहे, अंगणवाडी केंद्रासाठी आवश्यक स्वच्छता, हात धुणे, चौरस आहार इत्यादी पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण विषय पोस्टर तयार करावेत. तर 2 गटामध्ये वेगवेगळी कामे आहेत आणि चित्रात इथं पहिल्या गटाच्या सजावटीच्या कामामध्ये जिथं त्यांनी उदाहरणादाखल आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत त्यामध्ये जर तुमच्या भिंतीवरती चित्र काढणे शक्य नसेल तर तुम्ही इथं फक्त उदाहरणादाखल आपल्याला त्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. परंतु अशा काही गोष्टी ज्या की तुम्हाला तुमच्या नजरेसमोर येत आहेत की ज्या गोष्टी केल्यानंतर तुमच्या अंगणवाडी सुंदर दिसणार आहे किंवा सजवली जाणार आहे, त्या गोष्टी केल्यानंतर आणि चित्र काढणं जर भिंतीवर शक्य नसेल तर नक्की तुम्ही त्या गोष्टींचा वापर करून तुमच्या अंगणवाडी आणखीन सुंदर बनवू शकता. आणि दुसरा जो गट आहे तो आहे पोस्टर बनवायचा. तर याच्यामध्ये पोस्टर बनवण्यासाठी आपल्याला इथं मात्र आपल्याला एक विशिष्ट विषय देण्यात आला आहे. तर याच्यामध्ये काय तुम्हाला पोस्टर कशाचे बनवायचे आहेत तर आवश्यकची स्वच्छता आहे, त्यानंतर हात धुणे, चौरस आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पूर्वशालेय शिक्षणाचा एखादा चार्ट बनवू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये त्या चार्टचा वापर करून तुम्ही पूर्वशालेय शिक्षण देऊ शकता किंवा आरोग्य पोषणविषयी पोस्टर तुम्हाला बनवायचे आहेत. तर याच्यामध्ये हात धुण्याचा एखाद्या चित्राचा पोस्टर बनवू शकता तुम्ही किंवा स्वच्छतेच्या सवयींचा एखादा पोस्टर बनवू शकता. उदाहरणार्थ आंघोळ करणे, केस विंचरणे, नखे कापणे, हात स्वच्छ करणे,
शौचालयानंतर शौचालयाहून आल्यानंतर साबणाने किंवा हँडवॉशने हात धुणे, जेवणापूर्वी हात धुणे, या गोष्टींचं तुम्ही एक पोस्टरवरती चित्र काढू शकता. किंवा सकस आहारामध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, तर याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, कोणते गोष्टी खाल्ल्याने कोणती आपल्या बॉडीला काय मिळणार आहे याचं देखील तुम्ही चार्ट बनवू शकता. त्यानंतर पूर्वशालेय शिक्षणाचा एखादा चार्ट बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट घेऊ शकता. उदाहरणार्थ एखादा आपले जे मूळाक्षर आहेत किंवा ABCD आहे किंवा अंक आहेत, या किंवा इतर कोणतीही गोष्ट जे गणित विषय संकल्पना आहेत, अशा गोष्टी तुम्ही त्या मुलांसमोर चित्रातून मांडू शकता आणि त्याच्यातून पूर्वशालेय शिक्षण घेऊ शकतील ती मुलं. अशा प्रकारचा कोणताही चार्ट तुम्ही बनवू शकता. किंवा आरोग्य व पोषण, तर आरोग्य पोषणामध्ये आरोग्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत किंवा चांगल्या सवयी आहेत किंवा लसीकरण असेल, या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पोषणामध्ये आता सांगितल्याप्रमाणे पोषण कसं होतं आपल्या बॉडीचं, पूर्ण शरीरासाठी पोषणासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, या सर्व गोष्टींचं तुम्ही किंवा याच्यातल्या एखाद्या कोणत्याही गोष्टीचं चार्ट तुम्ही, किंवा जेवढे ग्रुप बनतील तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये त्याच्यानुसार 2च गट झाले तर एका गटाला तुम्ही सजावटीचं काम देऊ शकता, दुसऱ्या गटाला तुम्ही पोस्टर गट जो आहे त्याच्यासाठी तुम्ही हे विषय वाचून दाखवून याच्याशी रिलेटेड तुम्ही काहीतरी बनवायला सांगू शकता त्या 2 गटामध्ये. त्यानंतर पहा, तिसरा जो गट आहे तो आहे खेळणी गट. इथं 5 गट देण्यात आले आहेत. तर इथं पाहूया आपण तिसरा गट. याच्या तिसऱ्या गटामध्ये आहे, या गटातील सदस्यांनी अंगणवाडीतील मुलांना आवश्यक विविध शैक्षणिक खेळणी, इथं पहा TLM तयार करावी, अंगणवाडी ताईंनी कोणती खेळणी बनवावी या बाबतीमध्ये आधी गटातील सदस्यांना सांगावे. खेळणी बनवण्यासाठी टाकाऊ वस्तू वापरा, बाटल्या, पुठ्ठे, जुने पुस्तके, जुने पेपर इत्यादी. TLM यादी, मॅचिंग सेट, डॉमिनो सेट, अक्षरपाटी, शब्दपाटी, पझल्स, 2 तुकडे 3 तुकडे. तर पहा, हा तिसरा जो गट आहे तो फक्त आपलं शैक्षणिक साहित्य तयार करणार आहे. म्हणजेच तुम्ही त्या पालकांना हे जे आहे असंच तुम्ही वाचून दाखवू शकता, त्याच्यासाठी साहित्य उपलब्ध करून देऊ शकता आणि त्या पालकांना शैक्षणिक साहित्य बनवायला सांगायचं आहे की त्या साहित्याचा वापर करून आपण मुलांना शिकवू शकू. तर याच्यामध्ये डॉमिनोज अक्षरांची पाटी आपण बनवू शकतो, शब्दाची पाटी बनवू शकतो. पझल्स म्हणजे एखादा पझल्स पालकांना जर समजावून सांगितलं की तुम्ही पझल्स कशा प्रकारचे असतात ते तुम्हाला तर माहीत आहे, पालकांना सांगितल्यानंतर ते नक्की बनवू शकतात. तर इथं पहिला जो आहे ऑप्शन मॅचिंग सेट देखील बनवू शकता, अंकाचा मॅचिंग सेट बनवू शकता, कलरचा मॅचिंग सेट बनवू शकता. म्हणजे एक जो चार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही ज्या गोष्टीचा मॅचिंग सेट बनवत आहात त्या गोष्टी बनवून घेऊ शकता. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती तुम्ही मुलांच्या हातामध्ये देऊन ती आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही कलरचा सेट बनवला तर सुरुवातीला तुम्ही एका शीटवरती पूर्ण सर्व कलर काढून घेऊ शकता. त्यानंतर वेगवेगळे छोटे छोटे गोल करून त्याच्यावरती प्रत्येक कलर वेगवेगळा करू शकता आणि त्यानंतर त्या मुलांना कलर मॅच करायला सांगू शकता. तर तुम्ही जे वेगवेगळे गोल केले आहेत कलरचे, ते चार्टवरील कोणत्या कलरला मॅच होतात ते देखील तुम्ही त्या मुलांना सांगू शकता की ते मॅच करायला सांगू शकता. अशा प्रकारे हे खेळणं तुम्ही सहज बनवू शकाल. म्हणजे ते तुम्हाला गटांना समजावून सांगायचं आहे, ते गट ते खेळणी बनवणार आहेत. त्यानंतर चौथा जो गट आहे तो आहे स्वच्छता गट. या गटातील सदस्यांना अंगणवाडी ताईंनी मदतनीस ताई यांच्यासोबत अंगणवाडी केंद्र व परिसर स्वच्छ करावा व बनलेले साहित्य व्यवस्थित योग्य जागी ठेवावे. तर पहा, यावरच्या गोष्टी झाल्यानंतर हा जो चौथा गट आहे त्याने स्वच्छतेसाठी अंगणवाडी ताईंना आणि मदतनीस ताईंना मदत करायची आहे. आणि जे काही उद्याच्या ECC डेमध्ये जास्तीत जास्त जे काही साहित्य बनणार आहे ते व्यवस्थित कसं ठेवू शकतो याच्यासाठी मदत करायची आहे. त्यानंतर 5वा गट, त्यामध्ये आहे रोपे लावणे. तर या गटातील सदस्यांनी अंगणवाडी ताई मदतनीस ताई यांचे मदतीने मुलांना अंगणवाडी केंद्र परिसरामध्ये रोपे लावावी. रोप लावण्याच्या या गटामध्ये मुलांना समावेश करावे व त्यांना माती तयार करणे, बी पेरणे, रोप लावणे, रोपाचं पाणी देणे, रोपाची वाढीकडे लक्ष देणे या विषयावरती माहिती देऊन चर्चा करायची आहे. तर हे देखील तुम्ही करू शकता. हे सर्व माहिती तुम्ही आपल्याला या गोष्टी माहीतच असतात की रोप कसं लावतात, बी कसं ठेवतात किंवा रोप लावल्यानंतर कसं वाढतं हळूहळू त्याला पाणी देणं, या गोष्टी तुम्हाला मुलांना सांगायच्या आहेत.
आणि याच्याशी तुम्हाला या गोष्टीची चर्चा पालक आणि मुलांशी करायची आहे। त्यानंतर या तिन्ही गटाची तुमची कामे पूर्ण होणार आहेत। तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तर हे 3 गट सुरुवातीचे तुमचे महत्त्वाचे आहेत। याच्यामध्ये एक म्हणजे सजावट करायची अंगणवाडीची, त्यानंतर पोस्टर तयार करायचं आणि तिसरं म्हणजे एखादा TLM तयार करायचं। हे 3 गट झाल्यानंतर तुम्ही सर्वांना एकत्र करून पुन्हा अंगणवाडी केंद्राची स्वच्छता देखील करू शकता आणि तयार झालेल्या गोष्टी व्यवस्थित ठेवू शकता आणि सर्वांना सहभागी करून तुम्ही रोप लावणे हा उपक्रम घेऊ शकता। त्यानंतर शेवटी काय करायचं आहे, तर ही जी कविता इथं आपल्याला दिली आहे, अंगणवाडी आपली सजवूया, स्वच्छ सुंदर बनवूया, छोटी छोटी रोपे लावूया, बाग आपली फुलवूया, पाने फुले पक्षी प्राणी छान छान छिद्रे काढूया, अंगणवाडी आपली सजवून सुंदर बनवूया। तर हे जे कविता इथं देण्यात आले आहे ते सर्व जेवढे काही उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपल्याला ही कविता म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे आपण समारोप करणार आहोत। तर याच्यामध्ये काय येणार आहे, पालकांना आपण काय शिकलो ते तुम्ही इतर पालकांना सांगणार का, या गोष्टी तुम्ही आपल्या पाल्यांसोबत घरी जाऊन करणार का, हा उपक्रम तुम्हाला करायचा आहे समारोप। आणि सर्वांचं अभिनंदन आणि उपस्थितीबद्दल धन्यवाद म्हणून तुम्हाला कार्यक्रम संपवायचा आहे। त्यानंतर ह्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी तुम्हाला प्रोसिडिंग तयार करायची आहे या कार्यक्रमाची। तर प्रोसिडिंगमध्ये तुम्ही हेडिंग अशा प्रकारे देऊ शकता, खाली दिनांक देऊ शकता, विषय आहे असं तुम्हाला उतरवायचं आहे, उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे तुम्हाला उतरवायचं आहे, साहित्य तुम्ही उतरवू शकता किंवा नाही उतरलं तरी चालेल। त्यानंतर कार्यक्रमाची पूर्वतयारी, सर्व पूर्वतयारी करण्यात आली एवढं लिहू शकता। स्वागताचा मुद्दा तुम्हाला आहे असं घ्यायचा आहे, उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले, सत्राची सुरुवात हा मुद्दा घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर सत्राच्या सुरुवातीमध्ये हे फक्त एवढं तुम्ही टाकू शकता की अंगणवाडी स्वच्छ करण्यासाठी पालकांचे सहकार्य का गरजेचे आहे आणि अंगणवाडी स्वच्छ ठेवणं का गरजेचं आहे याचं महत्त्व किंवा याची चर्चा पालकांशी करण्यात आली। त्यानंतर पालकांचे जेवढे उपस्थित होते त्यांचे तुमचे काय होतील ते 1, 2, 3 गट, तेवढे गट द्या। त्यानंतर गटांना सांगा की एवढे गट माझ्या अंगणवाडी केंद्रामध्ये बनवण्यात आले, त्याप्रमाणे तुम्ही जे काही त्या गटांना उपक्रम करण्यास सांगणार आहात, उदाहरणार्थ एखाद्या गटाला सजावट, एखाद्या गटाला पोस्टर, त्याप्रमाणे तिथं तुम्ही लिहू शकता की एवढे गट करण्यात आले, या गटाला हे करण्यास सांगण्यात आले, ते करण्यास सांगण्यात आले। आणि प्रत्यक्ष तुम्हाला इथं ज्याप्रमाणे देण्यात आलं आहे की तुम्ही उदाहरणादाखल काय बनवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे की या गटाने हे साहित्य बनवले, त्या गटाने ते साहित्य बनवले। त्यानंतर तुम्ही लिहू शकता की सर्व गटांनी मिळून स्वच्छता अंगणवाडीची केली आणि तयार झालेले साहित्य ठेवण्यात आले। त्यानंतर लिहा की रोपे लावण्यास मुलांना सहभागी करून घेण्यात आले व रोप लावण्याची पद्धत या गोष्टीची मुलांबरोबर चर्चा करण्यात आली। शेवटी जी आपल्या अंगणवाडी सजवूया ही कविता घेण्यात आली व कार्यक्रमाचा समारोप शेवटी तुम्हाला घ्यायचा आहे। समारोपामध्ये आपण ज्याप्रमाणे 3 गोष्टी लिहितो त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता किंवा उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला एवढं लिहून तुम्ही या कार्यक्रमाची प्रोसिडिंग देखील संपवू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला हा उद्याचा ECC डेचा कार्यक्रम तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा करायचा आहे आणि त्याची प्रोसिडिंग देखील अशा प्रकारे तुम्हाला तयार करायची आहे। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।